मॉर्निंग. तर आज आहे मंडे आणि नाश्ता वगैरे झाला आहे आमचा. तर 12 वाजले आहेत आणि हे ऑफिसला बसलेत. हे बघा ऑफिस चालू झालं आहे यांचं. चाललोय ऑफिसला बसवलं मी सोबत आणि आणि थोडं माझं काम कर म्हणलं म्हणजे आपला डायपर खर्च निघतो. सानू पण सोबत बसली आहे. तर मी सानूसाठी सॅलॅड बनवत आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर मी ते थोडंसं गरम पाणी केलं आहे, थोडंसं हलकंसं कोमट करून यामध्ये 1 चमचा हे सॅलॅड पावडर घालत आहे आणि आणखीन थोडीशी घालत आहे. आणि आता हे छान मिक्स करून घेते मी याला. हे मी तिला आत्ताच चालू केलं आहे, 2 दिवस झालं, म्हणजे तिला 7.5 महिने झाले आहेत आता. तर मग हे चालू केलं आहे. 1 टाइम देते मी इथे तिला. थोडंसं थंड झालं की मग तिला खाऊ घालते. त्याच्यासाठी पाणी गरम करून घेते. तिला मी कोमटच पाणी देते, थोडंसं थंड करून. खाऊन झाले सानूचं. आणि बघा आता चमच्यासोबत खेळती सानू. केले छानपैकी. आणि तिच्या बाबांनी घेतलंय सानूला. ते म्हणतात फार छान दिसतीये सानू. आणि गाईस, तुम्ही आमच्या व्हिडिओ लाईक करत नाहीयेत, सबस्क्राईब करत नाहीयेत. बहुतेक तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत नसावे. तर असं काय असेल तर कमेंटमध्ये सांगा की नाहीत आवडत आहेत म्हणून. व्हिडिओला अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्स वाढवा छान असे. आम्ही असा नवीन कंटेंट घेऊन येतो. म्हणजे फारच वाईट वाटलं की तुम्ही बघत नाहीत आमचे व्हिडिओ, खरंच. तर बघा हळूहळू ग्रो करा आमचं चॅनल. बघा सानू पण म्हणली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग चालू. आज मेथीची भाजी बनवली आहे. यात कोणतीही न डाळ टाकता. स्वयंपाकावरून घेतल्यानंतर मी फरशा पुसून घेतल्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पुसून घेते. रोज तर नाही शक्य होत मला. आणि सानू पण खाली रांगते, सो मी स्वच्छ पुसून घेते गरम पाण्याने. ते पण बेकोचं फ्लोअर क्लीनर टाकते त्यात. सानूला आज रात्री डिनरला मी दाल खिचडी बनवते. तर इंद्रायणी राईस घेतला आहे आणि त्यात मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यात थोडीशी हळद टाकली. तर मी आज त्याच्यासाठी दाल खिचडी बनवणार आहे. तर आज रात्री मी डिनरसाठी वरणफळ बनवत आहे. कणिक मळून घेतली मी आणि इकडे लसूण सोलून घेते. रोज प्रश्न असतो काय बनवायचं, काय बनवायचं. त्यात माझ्या मिस्टरांना वरणफळ तर अजिबात नाही आवडत, पण मी आज माझ्या आवडीचा मेनू बनवत आहे. नाही खाणार ना. दुसरी एक फेवरेट गोष्ट बनवत आहे मी त्यांच्यासाठी. ते पण दाखवते मी तुम्हाला काय बनवणार आहे. त्याची तयारी झाली की मग ते पण बनवणार आहे मी. लसूण सोलून घेते मी आता. त्या दिवशी आम्ही जे मशरूम मागवलेले आहेत त्याची आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे. ती मी इंस्टावरच बघितली, सो मी ती बनवते. सगळ्यात आधी मी याला धुवून घेते. या मशरूमवरची सगळी माती काढून घ्यायची आणि एकदम स्वच्छ क्लीन करून घ्यायचे मशरूम. तर मी दोन्ही रेसिपीसाठी लसूण कुटून घेते. इकडे लसूण पण कुटून घेतला सॉरी. आणि इकडे आता हे मशरूम मी छान बारीक कट करून घेते. आणि आमचं सानू पिल्लू उठलंय आता. आवाज येतोय मला.
सानूची झोप झाली आहे आणि सानू बघते कशी बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इकडे बघा कसं बारीक सांजेतून आमचं उंदीर बघते बघा. ती अशी वाट बघते की कोण येले दरवाजामधून आणि मला कोण पटकन येऊन काढते अशी वाट बघते ती. आमचं मनी म्याव बारकी मनी म्याव. हे आहेत मिरे. तर जे मशरूम रेसिपीसाठी लागणार आहेत त्यासाठी मी मिरे कुटून घेणार आहे. बारीक पूड करणार आहे मी याची. मशरूमची रेसिपी बनवत आहे. थोडंसं तेल टाकते आणि थोडंसे बटरही टाकले मी त्यात. रेसिपी थोडंसं लसूण टाकते. हा? आणि थोडासा ब्राउनिश झाला की मग त्यामध्ये मशरूम ऍड करायचे. चवीनुसार मीठ टाकते. यात मी काळी मिरी पण ऍड केली आहे, जे मी कुठून घेतली होती. तर हे घरी बनवलेली क्रीम आहे मी त्यात टाकून घेते. तर जेवढी मशरूमची क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही क्रीम ऍड करा. मी तशीच क्रीम बनवली आणि लगेच त्यात ऍड केली, कारण घरी क्रीम नव्हती त्यामुळे मी ती क्रीम तयार केली. सॉरी, कोथिंबीर टाकली आहे. तर मी यामध्ये बळ काढून घेते. तर हे असं काहीसं छान बनलं आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही पण. मी पण इंस्टावरतीच हा व्हिडिओ बघितला होता, तेव्हापासून यांना फार आवडलं. ते मागेपर्यंत बनवलं होतं, तर म्हटलं यावेळेस तुमच्यासोबत शेअर करावं. तर त्यांना हे मी देऊन येते आणि बघते त्यांना आवडते का. हे बघा तुमचं फेवरेट घी रोस्ट मशरूम. नाईस नाईस, थँक्यू श्रद्धा. खाऊन सांगा कसं झालंय. नक्की नक्की डेफिनेटली मी टेस्ट करतो. सानूला पण द्या. अप्रतिम, छान चव झाली अशी मस्त. मी पण नक्की ट्राय करून बघा. खूप छान रेसिपी, सिम्पल आहे पण आणि मशरूम हेल्थसाठी पण खूप छान आहे त्यामुळं. तर चला आपण येऊया मेन कोर्सकडे. माझी कणिक छान मुरली आहे. आता मी फोडणी देऊन घेते आणि मग चपाती लाटते. लुकमुळे वाटते मशरूम पण नाही, खरंच खूप छान लागलं, मला आवडलं. तयारी करते. फोडणी बनवली आहे. आता त्याला उकळी आली की मी त्यात जे मी काप केले आहेत कणकीचे ते ऍड करते. एक समान पोळी लाटून घेतली आहे आणि असे काप करून घेतले आहेत जे की मी त्या फोडणीमध्ये टाकणार आहे.
आता पटपट सगळं करून घेते आणि मग लास्टला तुम्हाला सर्व रेसिपी दाखवते. करून टाकलं आहे मी त्यात. आता ह्याला छान शिजवून घेते. कच्चं नाही राहू द्यायचं, कच्चं राहिलं की मग पोट दुखतं. तर चला, त्याला झाकण नाही लावून ठेवत, असंच ठेवते. आणि आता जे सानूसाठी दाल खिचडी बनवली आहे ते तिला खाऊ घालते. साठी मागवलं आहे कारण जे आपलं टीव्हीचं रिमोट असतं ना तिला ते फार आवडतं. ती सारखं ती घेत असते आणि तोंडात घालत असते. त्यामुळं मी हे रिमोट मागवलं आहे, जे की वॉटरप्रूफ पण आहे, फूड ग्रेड आहे आणि नॉन टॉक्सिक पण आहे, तर सेफ आहे बेबीसाठी. हे पण मागवले जे की कॅट स्टॅक रिंग म्हणतात ह्याला. तर ती खेळेल यासोबत असं वाटतंय मला. तर बघू ती खेळेल की नाही. हां, ब्रेन डेव्हलपमेंट छान होते आणि म्हणजे कलरफुल आहेत त्यामुळं ते अट्रॅक्टिव्ह पण दिसतात त्याच्यासोबत. तर या दोन्हीपैकी ती कशासोबत जास्त खेळते मी नक्की सांगेल तुम्हाला. आवडला आहे रिमोट, नकली रिमोट. एक प्रकारचं टीथरचं पण काम करतं की दाताची थोडी डेव्हलपमेंट होण्यासाठी, हँड मुवमेंट, ग्रिप सुधारण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. म्हणजे हातामध्ये ग्रिप घेण्यासाठी याचे कीज अशा थोडी बबली आहेत अशा, म्हणजे की तुम्ही याच्यामध्ये प्रेस करू शकता तसं. त्यामुळे ते लहान मुलांना आपलं प्रेस करायचे मुवमेंट्स म्हणा किंवा मग हँडल करायचे मुवमेंट्स, ग्रिप सुधारते त्याच्यामुळे. तर छान आहे, तिला आवडले ते. ती खेळेल त्यासोबत आता. आणि जे असली रिमोट आहे टीव्हीचं त्याला ती हात नाही लावणार. सेपरेट रिमोट झाले. तर चला, मी माझं कामावरून घेते. तोंडाला काही प्रॉब्लेम नाही, प्लास्टिक BPA फ्री आहे, त्यामुळे तसाही काही प्रॉब्लेम नाही. ओके.